पाठ आहे का सगळं? बस हे बोल ना या नाही आता झाली नाही कसे काय नको अगदी अनएक्सपेक्टेड वेने आम्ही भेटलेलो आहे. मी सांग मी सुरुवात केली आहे सांगायला. तर आम्ही बिग बॉस मराठीमध्ये भेटलो आणि तोपर्यंत माझं असं मॅट्रिमोनियल पण कधीच नाही भेटलो होत. काय माहिती म्हणजे मी लहानपणापासून असं खूप इमॅजिन केलं होतं की हा मग ती कशी होती माझी बायको किंवा द गर्ल मोस्टली I mean I don't know whether I should say this or not, but the girl I liked, the first attraction or infatuation, तर ती ना अशी खूप छोटी आणि अशी क्यूट बबली मुलगी होती. द मोमेंट शी एंटर्ड आणि तिची अशी तिला असं खूप वाटत होतं की प्रसाद रडेल खरं तर, पण हळदीला ती जेव्हा एंटर झाली आणि तिला तर सगळा फायनली आय एम गेटिंग मॅरिड चा पहिली स्टेप, तर तेव्हा तिला खूप रडू आलं. मी सतत तिच्याकडे बघत होतो लेफ्टला आणि ती रडत होती. म्हणजे ते काय वेगळंच फील झालं की आता हे सुरू होतंय आणि मग ते मॅरिड ते माझ्या कंट्रोलच्या बाहेर होतं मग की रडू येणं. आणि मला असं जाणवतं की अरे आत्ता सगळेजण मला बघतायत आणि तिथे मला रडू येते, पण मग मला असं झालं की नाही ठीक आहे चल ना प्रॅक्टिस करूया. प्रसाद, आपण घरी एवढं छान चर्चा केली, ठरवलं, तू आता का बॉम्ब टाकतोय? तेच लिहिलंय. अमृताला काही दिवसांपूर्वी एक मेसेज केला होता. अमृता, तू लग्नात काय वेअर करणार आहेस? त्यावर तिने मला साधारण 1.5-2 दिवसांनी रिप्लाय केला, रेड. त्याच्या खाली थोड्या वेळाने आला ड्रेस. तू शहाणी आहेस की दीड शहाणी? म्हणजे जेव्हा शाळेत आपली ज्युनियर प्ले ग्रुप वगैरे असताना जायचा, तर तेव्हा नेहमीच प्रिन्सिपल दिसला की तिथून पळ काढायचं. वाईट नाही त्याला, मनामध्ये काय लेडीज बद्दल वाटत होतं, भीती वाटत होती. बरोबर. अरे यार जरा Sangeet was one of the nights कि people had fun, people were sloshed, people were happy, people were energetic, and people felt really happy for us. प्रसाद खूप स्पॉन्टेनियस आहे, तो अनप्रेडिक्टेबल आहे, भयंकर रोमॅन्टिक आहे.
आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जबान पर, सबको मालूम है और सबको खबर हो गई. आणि त्यामुळेच अनप्रेडिक्टेबल म्हणजे काय, मी आज वेगळा वागतो आणि उद्या वेगळा. नाही नाही नाही, म्हणजे तू समजा आता इकडनं हा पाय असा उचलला तर माहिती नाही की तू इकडे ठेवणार आहे की सरळ ठेवणार आहे. किंवा तू असं उलट फोल्ड करून नाही ठेवू शकतो. काही काय, पण तीच मजा आहे की पाहिला. आणि तो दिवस जेव्हा आला तर त्या दिवशी तर मी आय डोंट नो आय वॉट टू से, बट आय जस्ट फेल्ट लाईक दिस इज अ ड्रीम. आणि हे खूप टिपिकल बोलतात सगळेजण, इट फेल्ट लाईक अ ड्रीम वगैरे, बट ॲक्च्युली नाव सिटिंग ऑन दिस साईड आय कॅन सेन्स दॅट येस इट ॲक्च्युली फील्स लाईक अ ड्रीम. चाहूल कुणाची हे डूल कुणाचे झुलते ग, आले पाऊल कुणाचे ही भूल कुणाची अनाहुत ग. मी इतका खुश होतो की मी लिटरली तिथून ओरडत होतो की अमृता लवकर ये, अमृता लवकर ये. आणि ती जेव्हा आली आणि तिला बघितलं मी, एखादं एक्साइटमेंट असं एखादं असतं ना, एखादा फूडी त्याच्या आवडत्या डिशकडे कशी अशी वाट बघत असेल, तसं प्रसाद अशी छान माझी वाट बघत होता की आली 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 अमृता आली. माझ्या मग्न तळाकाठी स्वप्न तुझ्यासाठी गिरवले ग, आली चाहूल कुणाची हे डोल कुणाचे झुलते. कधी कधी असं वाटतं की आपला पार्टनर असा असावा की तुम्ही ज्या गोष्टींमध्ये कमी पडता ते भरून काढते. आणि थँकफुली त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आहेत, जसं की मी खूप जास्त इमोशनल आहे तर अमृता इज प्रॅक्टिकल, तर ती एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती भरून काढते. त्याला आवडतं, त्याला सहजीवन आपण जे म्हणतो कंपॅनियनशिप याच्यावरती त्याचा विश्वास आहे. त्याला सुद्धा त्या आयुष्याच्या टप्प्यावरती ती गोष्ट तेवढी महत्त्वाची वाटतेय आणि ह्या गोष्टी जुळून आल्या, त्यामुळेच आमचं कुठेतरी असं छान लग्नापर्यंत ते आलं. आठवत नाहीये उखाणा मला करावं लागणारे बहुतेक गुगल, आठवत नाहीये उखाणा मला करावं लागणारे गुगल, प्रसादचं नाव घेते. आठवतोय का तुम्हाला हे नाव? हंसराजचं जुगल.
झालंय डेकोरेशन पण बिकॉज लग्न आहे आमचं, छान झालंय डेकोरेशन. अमृताचं नाव घेतो आता लाईफ मध्ये, नो टेन्शन.